नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी राऊत सर, संस्थापक व संचालक युनिक अकॅडमी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र यवतमाळ, तसेच शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी आणि जिल्हा परिषद महाभरती या पुस्तकांचे लेखक आपल्या राऊत सर युनिक अकॅडमी यवतमाळ या यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो। आणि शिक्षक भरती पवित्र पोर्टल अपडेट आणि जो अलीकडेच आपल्या केसरकर साहेबांनी कंत्राटी शिक्षक भरतीचा निर्णय घेतलेला आहे, तर तो निर्णय झाल्याबरोबर त्याची अंमलबजावणीसुद्धा सुरू होत आहे असं आपल्याला दिसत आहे। तर ह्या गोष्टी आपल्या अभियोगाच्या धारकांनी अत्यंत गांभीर्यानं घेणं जरुरी आहे। त्यासंबंधी आपण या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहोत, लक्षात घ्या। तर तुम्ही आपल्या चॅनलवर नवे असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, घंटीचं बटन दाबा, ऑलवर क्लिक करा आणि व्हिडिओ सर्वांना शेअर नक्की करा। सोबतच आपल्या चॅनलच्या माध्यमातून या ठिकाणी संपूर्ण स्पर्धा परीक्षेसंबंधी आपल्या चॅनलवर दररोज सायंकाळी 5 वाजता MPSC, TIT, TET, पोलीस भरती सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अत्यंत उपयुक्त अशी मोफत बॅच यूट्यूब लाईव्ह असते। त्या बॅचच्या नोटिफिकेशनसाठी आणि पुढे सर्व अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा, घंटीचं बटन दाबा, ऑलवर सेट करा, व्हिडिओला लाईक करून व्हिडिओ सर्वांना शेअर नक्की करा। सोबतच बघा, अत्यंत दर्जेदार एज्युकेशन सर्वात कमी फीजमध्ये शिक्षक पात्रता परीक्षा TET 2024 संपूर्ण अभ्यासक्रम सर्व विषय आणि टेस्ट सिरीजसह फक्त 999 रुपयामध्ये शिक्षक अभियोग्यता बुद्धिमत्ता चाचणी TIT 2024 इंग्रजी व्याकरण, मराठी व्याकरण, अंकगणित बुद्धिमत्ता, मानसशास्त्र असे सर्व विषय फक्त 1099 रुपयामध्ये टेस्ट सिरीजसह, पोलीस भरती 999, सरळ सेवा 999 आणि तुम्ही कोणतीही बॅच लावली MPSC, TET, TIT, पोलीस भरती सर्व पेड बॅचसोबत परीक्षा ऑनलाईन असेल तर ऑनलाईन, ऑफलाईन असेल तर ऑफलाईन टेस्ट सिरीज तुम्हाला मोफत मिळेल। आणि आपल्या या सर्व बॅचसोबत तुम्हाला काय मिळेल, सर्व विषयांचे लाईव्ह लेक्चर मिळेल। लाईव्ह तुम्ही बघू नाही शकलात तर तुम्हाला रेकॉर्डेड लेक्चर मिळेल, सर्व विषयांच्या संपूर्ण नोट्स मिळेल, ईबुक्स मिळेल, PDFs मिळेल, मोफत टेस्ट सिरीज मिळेल, मागील वर्षीचे झालेले सर्व सराव पेपर मिळेल, व्हिडिओ डाउनलोड करता येईल आणि 365 दिवसांचा कालावधी आहे आणि एक व्हिडिओ तुम्हाला किती वेळा बघता येईल। तरी कृपया चॅनल या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या ॲपची लिंक टाकलेली आहे, त्याच्यावरून ॲप डाउनलोड करा आणि बॅच परचेस करा। आजपर्यंत हजारो विद्यार्थ्यांनी TET पास केलेली आहे आणि 2022च्या शिक्षक भरतीमध्ये आपले हजारो विद्यार्थी लागलेले आहे आणि त्यांचे सगळे अभिप्राय आणि त्यांचे फोटो सर्व आपण आपल्या या चॅनलच्या कम्युनिटीमध्ये टाकलेले आहे। आपल्या यूट्यूबला त्यांचे व्हिडिओ आहे, हे सर्व तुम्ही बघू शकता। चला मूळ मुद्दा आणि आपला जो व्हिडिओ आहे त्याच्याकडे आपण वळूया। त्याच्यामध्ये बघा, ह्या ठिकाणी तुम्हाला काय दिसत आहे लक्षात घ्या। तर हे कुठलं आहे, पहिल्यांदा मी हे कुठलं आहे ते तुम्हाला सांगतो की हे बघा, इथे तुम्हाला दिसत आहे की तृप्ती धोडमिसे, भाप्रसे, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद सांगली। तर हे सांगलीचं काय म्हणून सांगा पत्रक आहे आणि त्याच्यामध्ये याच्यापैकी बघा, हे 10व्या पेजवरचं मी तुम्हाला कॅल्क्युलेशन दाखवण्याचा प्रयत्न करत आहो की हे कंत्राटी शिक्षक भरती बघा व्यवस्थित दिसावं म्हणून मी हे या पेजवर घेतलेलं आहे, ठीक आहे। तर पहिल्यांदा आपण इथे बघा, तुम्हाला दिसत आहे सर्वांना तृप्ती धोडमिसे, भाप्रसे, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद सांगली। आता बघा, जे शिक्षक भरणार आहे, रिटायर्ड शिक्षक बघा, म्हणजे रिटायर्ड म्हणजे ज्यांची सेवा समाप्त झालेली आहे पण त्यांना जे निवृत्त शिक्षक आहे त्यांना आणखी घेण्यात येणार आहे। आणि जसं त्या मराठीतल्या म्हणीप्रमाणे या ठिकाणी होत आहे की तरुणाचं झालं कोळसं आणि म्हाताऱ्यांना आलं बाळसं, तर अशी परिस्थिती होत आहे। म्हणजे ज्यांना पेन्शनच काय म्हणून सांगा, म्हणजे त्या 20,000 रुपयापेक्षा जास्त आहे, पण इकडे एवढे तरुण सर्व TET, TIT देऊनसुद्धा आणि हे नोकरीच्या प्रतीक्षेत आहे, बऱ्याच तरुणांचे विवाह झालेले नाही, ह्या सर्व गोष्टी आणि इकडे वयाची 40शीपर्यंत हे ठेपत आहे, 35शी पार केलेली आहे। तर या तरुणांकडे कायम दुर्लक्ष करून सरकार म्हणजे आपला हेका पुढे चालवण्याचा या ठिकाणी प्रयत्न करत आहे। तर बघा, हे सांगलीचं पत्र आहे जे मी तुम्हाला दाखवत आहो। तर तृप्ती धोडमिसे, लक्षात घ्या, भारतीय प्रशासकीय सेवा, तर मुख्य कार्यकारी अधिकारी तिथले CO, जिल्हा परिषद सांगली। आणि तिथे बघा, ही भरती जी आहे चालू भरती अत्यंत कासवगतीने घेऊन प्रत्येक वेळेस यांनी कशाचा घाट घातलेला आहे, तर कंत्राटी बघा, अटी व शर्ती काय आहे त्याच्यामध्ये मला तुम्हाला अत्यंत महत्त्वाचा पॉईंट सांगायचा आहे। आणि काही गोष्टींचे निर्णय एवढ्या पटपट होतात की म्हणजे ही शिक्षक भरती जी एवढ्या दिवसापासून रेंगाळत आली आहे, म्हणजे एकदम सरपटत आली आहे, आणखी याद्या नाही, मुलं जसं विथ इंटरव्ह्यूच्या यादीची चातकाप्रमाणे वाट बघत आहे। लक्ष द्या, तर पहिली अट व शर्त या ठिकाणी काय म्हणते, सदर आदेश प्राप्त होताच, लक्ष द्या, सदर आदेश प्राप्त होताच संबंधित कंत्राटी शिक्षकाने नियुक्ती शाळेवर हजर होण्याची आहे। बघा, दुसरी अट आहे, सदर नियुक्ती कामी प्रतिमाहा ₹20,000 बघा कोणत्याही इतर लाभाव्यतिरिक्त
मानधन देय आहे, म्हणजे 20,000 मिळणार आहे. बघा, जे नवनियुक्त DED BED त्यानंतर TET TIT CTET हे जे आहे त्यांना 3 वर्षासाठी 16,000 रुपये आणि ह्यांना मिळणार आहे 20,000 रुपये, हे लक्षात घ्या. आणि सदर बाबीवर होणारा खर्च मंजूर अनुदानातून भागविण्यात यावा. आणि नंतर म्हणत आहे चौथा, आणि हा जो व्हिडिओ आपल्याला बघायचा आहे, तर हा व्हिडिओ आपण ह्या चौथ्या मुद्द्यासाठी तुम्हाला क्लिअर करतो आहे. कारण आपला अभियोग्यताधारक हा ज्या परिस्थितीमध्ये आहे, मग त्याचं म्हणणं असं की करतील दुसरे बघतील तिसरे आणि आपण थांबून आहोत, तर अशी परिस्थिती होता कामा नये. याच्या विरोधामध्ये आपण शासनाला विरोध करणं जरुरी आहे. आपण जागृत आहो हे शासनाला दाखवून देणं अत्यंत जरुरी आहे. चौथा मुद्दा नीट वाचा. आपण काय म्हणते चौथा मुद्दा, सदर नियुक्ती पवित्र प्रणालीमार्फत नियमित शिक्षक, म्हणजे जे आता 3 याद्या आतापर्यंत झालेल्या आहे. नियमित शिक्षक म्हणजे पहिली यादी लागली, दुसरी रूपांतरित यादी लागली, तिसरी रयतची यादी लागली आणि आता चौथ्या यादीच्या आपण प्रतीक्षेमध्ये आहोत. तर सदर नियुक्ती पवित्र प्रणालीमार्फत नियमित शिक्षक भरतीमधून किंवा, आता किंवाच्या पुढचा मुद्दा हा अंडरलाईन लक्षात घ्या, मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत कंत्राटी शिक्षक उपलब्ध होईपर्यंतच असेल. म्हणजे एक लक्षात ठेवा की याच्यामध्ये आतापर्यंत आपण केसरकरांना ओढत होतो, सूरज मांढरे म्हणा किंवा इतर जे शैक्षणिक अधिकारी आहे, शिक्षण सचिव आहे, हीच गोष्ट नाही तर विद्यार्थ्यांनी लक्षात ठेवायला पाहिजे की यांच्या पाठीमागे शासनसुद्धा आहे. बघा, इथे मुख्यमंत्र्यांचं ह्या योजनेला नाव आहे. हे कंत्राटी शिक्षक जे आहे ते इनडायरेक्टली शासनाचा पाठिंबा असून शासनाच्या पाठिंब्याने हे कार्य सुरू आहे असं म्हणायला हरकत नाही. बघा काय म्हणत आहे की सदर नियुक्ती म्हणजे हे 20,000 वाले जे आहे, जे काय निवृत्त शिक्षक त्या ठिकाणी बोलवले जात आहे, त्यांची नियुक्ती जी आहे ती सदर नियुक्ती पवित्र प्रणालीमार्फत नियमित शिक्षक भरतीमधून अगर मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत कंत्राटी शिक्षक उपलब्ध होईपर्यंतच असेल. म्हणजे हे कंत्राटी शिक्षक जे 15,000 रुपये मानधन घेणार आहे आणि हे त्या ठिकाणी जाणार आहे, तेव्हापर्यंत त्या 20,000 रुपयेवाल्या निवृत्त शिक्षकांना त्या ठिकाणी राहता येईल. मला तुम्ही एक गोष्ट सांगा, गव्हर्नमेंटला, शासनाला, केसरकरला म्हणजे या गोष्टी करण्यासाठी प्रचंड हुरूप आहे, मग त्यांना यादी लावण्यासाठी एवढा हुरूप का नाही? लक्षात ठेवा, याद्या लावण्यासाठी विद्यार्थी रोज शेकडो फोन येत आहेत. शेकडो सर आधी यादी लागेल का, आज यादी लागेल का, काही ना काहीतरी कारणं पुढे काढून याद्या ही काय म्हणून सांगा पुढे ढकलत आहे. तर मित्रांनो, आपण जागृत असणं जरुरी आहे. सरकारला याचा जाब विचारणं जरुरी आहे. आणि लक्षात घ्या, मंगळवारी या संदर्भात मीटिंग झाली. कल्पना करा, मंगळवारी या संदर्भात मीटिंग झाली कंत्राटी संदर्भात, आणि इकडे परिपत्रक बिलकुल 2 दिवसामध्ये परिपत्रकामध्ये ही गोष्ट नमूद होत आहे की सदर नियुक्ती पवित्र प्रणालीमार्फत नियमित शिक्षक भरतीमधून अगर मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत कंत्राटी शिक्षक उपलब्ध होईपर्यंत असेल. म्हणजे निवृत्त शिक्षक गेल्यानंतर त्या ठिकाणी जे पवित्र पोर्टलमार्फत जाणारे शिक्षक आहेत ते शिक्षक, आणि त्याच्यानंतर मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेचं नाव पहा, खतरनाक दिलेलं आहे. बघा, या योजनेअंतर्गत कंत्राटी शिक्षक उपलब्ध होईपर्यंत शिक्षक राहणार आहे. म्हणजे शाळेवर नियमित शिक्षकासोबत पुढे कंत्राटी शिक्षकसुद्धा जाणार आहे. हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा मला सांगायचा होता, हे लक्षात घ्या. मित्रांनो, हे आपल्या सर्व अभियोग्यताधारकापर्यंत तुम्ही शेअर करा आणि नक्कीच प्रत्येकापर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा. व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, घंटीचं बटन दाबा आणि ऑलवर सेट करून सर्वांना व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. मित्रांनो, आपल्या चॅनलवर रेग्युलर सायंकाळी दररोज 5 वाजता सर्व स्पर्धा परीक्षांसाठी यूट्यूब लाईव्ह मोफत बॅच सुरू असते. सोबत TET शिक्षक पात्रता परीक्षा टेस्ट सिरीजसह 999 रुपये, TIT सर्व विषयांसह टेस्ट सिरीजसह 1,099 रुपये, पोलीस भरती 999, सरळ सेवा 999, सर्व पेड बॅचसोबत तुम्हाला टेस्ट सिरीज मोफत आहे. याच्यात संपूर्ण लाईव्ह रेकॉर्डेड बॅच, सर्व विषयांचे संपूर्ण नोट्स, ईबुक्स, PDFs, मोफत टेस्ट सिरीज, मागील वर्षी झालेले सर्व सराव पेपर, व्हिडिओ तुम्हाला डाउनलोड करता येईल, ऑफलाईन बघता येईल, 365 दिवसांचा कालावधी, व्हिडिओ किती वेळा बघता येईल. तर अशा पद्धतीनं आपल्या या बॅच तुम्हाला मिळतील. व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जा, ॲपची लिंक आहे, तिथून ॲप डाउनलोड करा, बॅच परचेस करा आणि पुढच्या यादीमध्ये तुमचं नाव दिसण्यासाठी तुम्ही सर्व लोक सज्ज व्हा. थँक्यू सो मच.